आपण भोपाळ गॅस डिझास्टरच्या बारेमध्ये बघलं आहे. बरं. आपल्या मध्य प्रदेश स्टेटमध्ये एकदा 40 वर्षापूर्वी एक असा इन्सिडेंट झाला होता ज्याने की आत्तापर्यंत त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. हो का? त्या इन्सिडेंटचं नाव आहे भोपाळ गॅस ट्रेजेडी ओके. और भोपाळ गॅस डिझास्टर. त्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर, काही लोक त्याला 3 डिसेंबर पण बोलतात, पण 2 डिसेंबरला मध्यरात्री झालं म्हणून आपण 3 डिसेंबर बोलतो. ठीक आहे. 1984 त्या दिवशी 4-5 वर्कर्स होते. त्यांच्या कुठे, कोणत्या फॅक्टरीमध्ये? युनियन कार्बाईड. अच्छा. त्या फॅक्टरीमध्ये ते वर्कर्स, त्यांच्या डोळ्यामधलं अचानक पण मला आधी युनियन कार्बाईडचं सांगशील का, काय आहे ते? युनियन कार्बाईड एक फॅक्टरी आहे जी त्यावेळी पेस्टिसाइड, रॉकेट फ्यूल आणि बॅटरीज बनवायची. आपण आत्ता त्याचे काही प्रोडक्ट्स यूज करतात. एक्झाम्पल? एव्हर रेडी बॅटरीज. अच्छा. बेटले. अच्छा. त्यावेळीचे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत, बॅटरीज, पेस्टिसाइड्स, आणि पेस्टिसाइड्समध्ये एक असा हे होता त्यांच्याकडे 7. हा पुढे स्टोरीमध्ये सगळ्यात जास्त खतरनाक हे असतो, इम्पॉर्टंट असणार आहे. हां. ओके. आणि रॉकेट फ्यूल बनवायचे. मग त्या दिवशी काय झालं, त्यांचे डोळे जळायला लागले आणि त्यांना म्हणजे त्या वर्कर्सशी, आणि त्यांना म्हणजे आपल्याला खोकलं नाही तर हे येतं ना शिंका, तसे व्हायला लागले. मग त्यांनी त्यांच्या सुपरवायझरला सांगितले. सुपरवायझर बोलला की असू द्या, आपण टी ब्रेक घेऊ. टी ब्रेक घ्यायला गेली. पण किती वाजता? ती 12:30च्या रात्री ना. 12:30ला दुसरी शिफ्ट चालू होती. अच्छा. तोपर्यंत त्यांचा टी ब्रेक. तिथे शिफ्टमध्ये काम चालायचं का? हां. आणि वर्कर कसे होते? स्किल, अनस्किल का? अनस्किल होते, कारण ते आपण पुढे बघू. बरं. मग ना त्या रात्री सुपरवायझरचीच ही मोठी चूक झाली. अच्छा. त्यांनी हे चेक केलं असतं तर एवढं मोठं डिझास्टर नाही झालं असतं. अच्छा. मग त्याने काय केलं? तिथे साईड इफेक्ट्स आहेत. ओ. आणि 30,000+ डेथ्स आत्तापर्यंत. हां. बापरे. आणि त्या दिवशी, ज्या दिवशी ते झालं त्या दिवशीच 2,000 to 3,000 अराउंड डेथ झाली इमिजिएट त्याच रात्री. ओके. आणि त्यावेळी ते टी ब्रेक घ्यायला गेले 11:45 to 12:30 पर्यंत ते घ्यायला गेले. आणि ज्यावेळी 12:30ला त्यांची शिफ्ट पूर्ण आली आणि दुसरी शिफ्ट चालू झाली. दुसऱ्या शिफ्टच्या वेळेस त्यांनी काय केलं, पहिलंच ते थोडंसं पाणी गेलेलं त्या टँकमध्ये. 3 टँक्स होते. इमेज दाखवू शकतो? डायग्राम? इमेज बघा. ही E610, E611 आणि E609. ह्याच्यातली E610 आणि E611 आहे, हे 260% भरलेले असतात. आणि ही E619 आहे, ती एम्प्टी असते इमर्जन्सीसाठी. अच्छा. त्यामध्ये काय असतं प्रोडक्ट? त्यामध्ये MIC म्हणून एक पॉवरफुल आणि खूप डेंजरस प्रोडक्ट. काय MIC? काय फुल फॉर्म? MIC ना एक असं केमिकल आहे जे की 7 आपल्याला, मी तुम्हाला सांगितलेलं 7 त्या 7 ह्याच्यासाठी पेस्टिसाइडसाठी हे आपल्याला MIC लागतं. अच्छा. MICचा फुल फॉर्म काय? मिथाइल आयसोसायनाइड. ओके. पुन्हा सांगशील? मिथाइल आयसोसायनाइड. सायनाइड. हां. तर त्या दिवशी म्हणजे त्यावेळी आपल्या इंडियामध्येच बनवायचं, त्या फॅक्टरीमध्येच बनवायची. पण त्यावेळी त्याच्यात ज्यावेळी ते हे झालेलं चालू झाली, त्यावेळी ते बाहेरच्या देशांमधनं, म्हणजे बाहेरची जी त्यांची फॅक्टरीज आहेत त्याच्यापासून इम्पोर्ट करायची. काय ते? मिथाइल आयसोसायनाइड. पण MIC. पण ना
त्याला काय झालं, ती कंपनी होती तिला पैसे थोडे थोडे कमी व्हायला चालले, म्हणजे ड्रॉप व्हायला चालली. कोणती कंपनी? कंपनी. तर तर काय मग त्यांनी प्रोडक्ट तिथेच सुरू केलं. आधी हे मिथाइल आयसोसायनेट तिथं चालू केलं. MIC आधी बाहेरच्या देशातून ते तर या 3 टँक्समध्ये जे 2 टँक्स आहेत ते 60% MIC पासनं भरलेले, कारण 100% भरले तर रिस्क असते त्याच्यासाठी. काय होतं त्याने, काय होऊ शकतं? त्याच्यात हायड्रोजन नाही राहिलं तर ते हायड्रोजन नसलं तर ते बॅलन्स नाही होऊ शकत, मग ते त्याला स्फोट झाला होऊ शकतो. तर त्या दिवशी मिथाइल आयसोसायनेट MIC सोबत अजून एक रिॲक्शन होतं. त्या रिॲक्शनमध्ये जी दुसरी शिफ्ट असते 12:30च्या नंतरची, त्यावेळी ती दुसरी शिफ्टने काय केलं, हे जे पाईप्स होते पूर्ण त्यात एक टूल लावायचं विसरले आणि त्या पाईप्सला मध्ये पाणी सोडलं. का? कारण ते पाईप्स धुवायचे होते. धुवायचे होते आणि ते लॉक नाही केले. हां, लॉक नाही केले. मग ते डायरेक्ट टँकमध्ये घुसायला लागले. आणि ही जी E610 टँक होती तिच्यातलं प्रेशर वाढायला लागली. त्याच्या पाण्यामुळे रिॲक्शन झाली. त्या दिवशी ही 90% होती पूर्ण हिटपर्यंत. बापरे. दोन्ही. आणि ही पण 50% ऑलमोस्ट होती. हिला एम्प्टी ठेवायचं होतं. हो का? सेफ्टी प्रिकॉशन म्हणून. हां, पण 3 टँक्समध्ये पाणी गेलं ना तर ब्लास्ट झालं खूप मोठा. हां, मग त्यामुळे काय झालं? त्या अंडरग्राऊंड टँक्स होत्या, त्यांच्यावर एक कॉन्क्रीटची एवढी जाडी लेअर होती, पण तिला पण क्रॅक्स यायला लागले. हां, त्या गॅसमुळे. हां, आणि ती एवढं प्रेशर झालं, कारण ते आपल्याला माहितीच आहे की गॅसचं केवढं प्रेशर असतं. प्रेशर ते फुटले. आणि त्यावेळी 12:30च्या वेळी खूप सारे लोक झोपलेले असतात. ते जे झोपलेले लोक होते 2000 लोक झोपेतच मेले. बापरे. आणि काही लोक काय आवाजामुळे बाहेर आले ना, आणि बाहेर आले आणि त्या दरवाजा खिडक्या उघडले. त्या काय झालं बघायला की अरे एवढा मोठा स्फोट कुठं झाला, काय झालं ते बघायला आले. ते हे बघा, इमॅजिन करा की आपण खिडकी खोलली कारण आपल्याला काहीतरी आवाज आला बाहेरनं, आपण खोलली आणि बाहेरनं कसलं तरी गॅस आला आणि आपण मरून गेलो. बापरे. कसं होईल? आणि ते तिथे रिअल लाईफमध्ये झालं. आणि लोक पळायला लागली, ज्यांच्याकडे हे गाड्या होत्या प्रायव्हेट व्हेकल्स, ते काय करायला लागले, ते त्यातलं निघायला लागले. मग आता तिथे हॉस्पिटलमध्ये काय झालं, हॉस्पिटलमध्ये ना तिथे डॉक्टर्सला माहीतच नव्हतं की कुठलं गॅस लीक झालं. अच्छा. त्याच्यामुळे ते काही डॉक्टर्सने ऑक्सिजन द्यायला स्टार्ट केली, पण हेच डॉक्टरची मेन चुकी होती. का? कारण मिथाइल आयसोसायनेट सोबत वॉटर, एअर आणि ऑक्सिजन हे 3 पदार्थ मधलं एक पण त्याच्यासोबत आलं तर एवढी पॉवरफुल गॅस बनती ज्याने की एवढी कॉन्क्रीटची लेअर पण तुटली. बस थोडंसं त्यांच्यामध्ये पाणी गेलं. अच्छा. आणि लोकांना, पेशंटला ऑक्सिजन दिल्यामुळे ते तिथेच इमिजिएट गेले. मग रेल्वे स्टेशनवरती असेच खूप सारे लोक इकडे तिकडे पळत होते, कारण लोकांना त्यांच्याकडे प्रायव्हेट व्हेकल्स नव्हते, त्याच्यामुळे ते पुढे जाणार आता. बरोबर. मग ते रेल्वे स्टेशनकडे पळायला लागले. तर एक अफसर होता तिथला, तर त्यांनी स्वतःनी काय केलं की त्याचे 19 कलिग्स आणि बॉस वारले त्या. आणि स्वतःचा मुलगा पण वारला. बापरे. मग त्याने काय केलं, सगळ्या तिथे काही लोक होते त्यांना रेल्वेच्या येणाऱ्या गाड्या स्टेशनला कॅन्सल करायला सांगितलं. आणि साईडच्या ह्याला स्टेशनला SOS पाठवायला सांगितलं. मग त्यांनी SOS पाठवले आणि त्यावेळी 6 ॲम्ब्युलन्स आल्या.
आणि हे चॅप्टर मधला सगळ्यात चांगला पॉइंट होता. का? का? कारण तिथे त्या माणसाने अराउंड 200 पेक्षा लोक बापरे, वाचवलं का? हां. अच्छा. आणि पुढे काय झालं त्या डिझास्टरच्या तिथलं? त्या डिझास्टरच्या इथे सगळं मग ना त्या माणूस 2003 मध्ये वारला. तर त्याचे साईड इफेक्ट्स. अच्छा, गॅस, तो पण गॅस डिझास्टरमुळेच. तो रिअल हिरो होता ना? हां, 19 वर्ष तो हे करत होता, फाईट. स्ट्रगल, ओके. फाईट करत होता त्या जगण्यासाठी. साईड इफेक्ट्स. हो का? आणि 19 वर्ष तो हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत होता. हां. अच्छा. मग ते तिथे जेवढं वेस्ट आहे त्याचं काय झालं पुढे? आपली इंडिया गव्हर्नमेंटने आत्ता काही दिवसांपूर्वी तिथे मोठे 12 ट्रक्स आणले. आणि मग त्या ट्रक्सचं काय केलं, त्याच्यात जे पण नाही, जे खतरनाक मटेरियल होते ते तिथेच ठेवले. इतकं वर्ष तिथेच होते ते? हो. का? नाही माहित, कारण त्यांना माहित नव्हतं ना कोणाला कसं ते हँडल करायचं. अच्छा, सायंटिस्टला माहित नव्हतं की ते कसं डिस्पोज करायचं. सांगितलं गव्हर्नमेंटला, मग गव्हर्नमेंटने ते हे केलं आणि जवळचं प्लांट. म्हणजे 40 वर्षामध्ये त्यांना ते कसं डिस्पोज करायचं हे मार्गच माहित नव्हता. आता 40 वर्षानंतर कळाला. हे काय केलं त्यांनी, मग विचार केला आणि मग थोडे ज्यावेळी ते हार्मफुल गॅसेस हे करायचे, त्या फॅक्टरीमध्ये 6 सेफ्टी मेजर्स होते, पण त्याच्यातलं एक पण चाललं नव्हतं. हो. एक होता तो हेवाला, हे जे टँक्स आहेत त्यांच्यात मध्ये पाणी जायला नाही पाहिजे म्हणून इथे लॉक होता. असं लॉक होता. बस टँकच्या पाईप्स उडवायला, पण ते पण नव्हतं. त्यांनी ऑनच ठेवलेलं ते. 2 अलार्म म्हणजे अलार्म्स होते, त्यातलं एक त्याच्यात फॅक्टरी मधलं आणि एम्प्लॉईजसाठी, पूर्ण हे सिटीसाठी. तो खूप जोरात वाजायचा, पण ते दोन्ही नव्हते. पण ते त्यामध्ये मिस्टेक कोणाची आहे? फॅक्टरी ओनरची आहे, कोणाची आहे? फॅक्टरी ओनरची नाहीये. पण फॅक्टरी ओनरने सांगायला पाहिजे होतं. त्याने सांगितलेलं का? सुपरवायझर. हां, ती झाली. पण फॅक्टरी ओनरने सांगितलेलं का सगळ्यांना? नाही, जी त्याची कंपनी ती. अच्छा. तिच्याकडे पैसे नव्हते, त्याच्यामुळे हे सगळे हे अलार्म्स वगैरे हे करत होते. आणि जी हे होती ते चिमणी, ज्याच्यात ते सगळे गॅसेस, हार्मफुल गॅसेसला जाळून टाकायचे, ती पण त्यावेळी ऑफ होती. ओ, एक मशीन बंद होती ना? हां. जिथे गॅसेसला. आणि अजून हे होते, काय बोलतात त्याला, हे ठीक आहे. चिमणी म्हणजे जे वॉटर फायर्स होते ना, चिमणीमधनं गॅस जाते आणि त्या दिवशी करेक्ट भोपाळ जे पूर्ण शहर आहे त्याच्या साईडलाच पूर्ण हवा जात होती, बाकी दुसऱ्या साईडला. आत्ता कसं, आता सगळं ठीक आहे की काय? तिथे आत्ता पण साईड इफेक्ट्स. हो का? तिथल्या लोकांना अजूनही साईड इफेक्ट्स आहेत? टोटल इतक्या वर्षात किती लोक एक्सपायर झाले त्या गोष्टीमुळे? 30,000 प्लस. 30,000 प्लस. बापरे. आणि त्या 2 वीक्समध्ये 8,000 लोक गेली. हो का? ते झाल्या लगेच 2 वीक्समध्ये? बापरे. मग काय झालं की ते आत्ता मग गव्हर्नमेंटने त्या 12 ट्रक्समध्ये भरलं आणि त्या ह्याला जवळच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये घेऊन गेलं. अच्छा, जे काय तिथलं मटेरियल होतं ते पॉइजनस मटेरियल होतं, तिथे घेऊन गेले आणि आता त्यांना हे आगनी हे डिस्पोज करतात. ओके, बाय. व्हेरी गुड. कशी झाली?